म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड मध्ये मागणी कशाला म्हणतात हे मागणी माहीत झाल्याशिवाय आपल्याला इलॅस्टिसिटी, व्हॉट इज इलॅस्टिसिटी, वी विल नॉट अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. म्हणजे मागणीचा जो नियम असतो की एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते आणि एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर मागणी कमी होते. दॅट इज रूल्स ऑफ डिमांड किंवा त्याला लॉ ऑफ डिमांड असं म्हणतो. आता बाजारामध्ये सर्वसामान्यपणे वस्तूच्या किमती वाढल्या की बाजारातील मागणी काय होते, कमी होते. दॅट इज नॅचरली. आणि एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली की वस्तूची मागणी वाढते. म्हणजे मागणीच्या नियमावरून आपल्याला एवढंच लक्षात येते की वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते आणि किंमत वाढली तर मागणी कमी होते, एवढा अर्थ त्याच्यामधून आपल्याला कळतो. म्हणजे किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलाचे किंवा मागणीचा नियम हा सांगतो की म्हणजे किमतीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे किंमत कमी झाली तर मागणी कमी होत नाही, मागणी वाढते. दॅट इज अगेन्स्ट किंवा अपोज. आणि मागणीची म्हणजे वस्तूची किंमत जर समजा वाढली तर मागणी कमी होते. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. परंतु कधी कधी म्हणजे विरुद्ध दिशेने मागणीचा किमतीचा संबंध आहे असं आपल्याला म्हणता येते. आणि हे सगळ्यालाच कळते. जसं आता सध्या सोन्याचा भाव अबाव 50,000 आहे, तर सोन्याची मागणी ही कमी झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की एकदम 32,000पासून डायरेक्ट ते 55-56,000 पर्यंत गेलं होतं. तर अशा वेळेस सर्वसामान्य लोक काय करतात, म्हणजे कॉमन जर समजा पीपलचा आपण विचार केला तर ते त्याच्यामध्ये मागणी ही कमी होते. आणि परंतु एका विशिष्ट प्रमाणामध्ये बदल झाला असता त्या मागणीमध्ये, वस्तूच्या किमती कमी किंवा जास्त झाली तर ते किती प्रमाणात बदल झाला हे आपल्याला मागणीचा नियम सांगू शकत नाही. तर अशा वेळेस प्रत्येक वस्तूच्या मागणीचं स्वरूप कसं असते, वेगवेगळं असते. आणि अनेकदा दोन वेगवेगळ्या वस्तूच्या किमतीत सारखाच बदल होऊन सुद्धा त्यांच्या मागणीमध्ये मात्र बदल वेगवेगळा असू शकतो. असे का होते हे समजण्यासाठी मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. बरेचदा असं होते बघा. आता हे कसं, मागणीच्या नियमाला काही अपवाद पण असतात. आता समजा अन्नधान्याच्या वस्तू जर कमी झाल्या किंवा अशा काही वस्तू असतात कमी झाल्या वस्तूच्या किमती, म्हणजे आपण काही त्याचं म्हणजे असं, आता समजा टोमॅटे किंवा मग हे कोथिंबीर असेल किंवा भाजीपाला असेल, पाठीमागे महाग होता 1-2 महिन्यापूर्वी, आता स्वस्त आहे. म्हणजे स्वस्त झाला म्हणून आपण काही त्याचा स्टॉक करू शकत नाही की आता हे टोमॅटोज असतात ते समजा 50 रुपये किलो असतील गेल्या महिन्यामध्ये, आता समजा 10 रुपये किलो झाले, म्हणून आपण काय म्हणजे 1-2 क्विंटल घरी आणून ठेवत नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याचं एक प्रमाण असते की कोणत्याही वस्तूच्या किमती किती वाढल्या किती कमी झाल्या तर ते आपण काय करत असतो माहिती आहे का, त्याच्या प्रमाणामध्येच त्याचं म्हणजे स्टोरेज किंवा त्याचा स्टॉक करत असतो. तर जनरली मार्केटमध्ये वस्तूच्या किमती कमी झाल्यानंतर मागणीच्या प्रमाणामध्ये काय बदल होतो याचा अभ्यास या मागणीच्या लवचिकतेमध्ये करावायचा असतो. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मागणीचा आणि किमतीचा संबंध हा फार जवळचा असतो. म्हणजे वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते. दॅट इज लॉ ऑफ डिमांड. आता एखाद्या पदार्थाचा विस्तार संकोच पावण्याची क्षमता म्हणजे लवचिकता असते. लवचिकता म्हणजे आता उदाहरणामध्ये एखादं समजा रबर असलं तर आपण काय करतो, ते रबर असं जर ओढलं तर ते लवचिक असते म्हणून त्याचं ते काय होते, प्रसरण पावते. आणि पुन्हा सोडलं की काय होते, ते अंकुचन पावते. म्हणजे त्याचा विस्तार होतो आणि संकोच होतो. दॅट इज कॉल्ड लवचिकता. म्हणजे त्याच्यामध्ये
इलॅस्टिसिटी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत असतो. आपण त्याला ताणलं की ताणते आणि जवळ सोडलं की ते कमी होते. म्हणजे जसं ते लोखंड कठीण असते, आपल्याला माहिती आहे. आता लोखंड एखादं समजा गज आपण हातामध्ये घेतला आणि त्याला असं ओढलं तर ते काय म्हणजे हे होणार नाही, बरोबर आहे की नाही. ते कठीण असते आणि रबर हे लवचिक असते असे आपण म्हणतो. कारण लोखंडाची लांबी वाढवण्यासाठी त्याला खूप जोर लावावा लागतो. ते तसंही नाही ते वाढलं तर मग काय करावं लागतं, त्याला गरम करावं लागते, मग त्याची लांबी आपल्याला वाढवता येऊ शकते. तर याच्या उलट रबर मात्र सहज आपल्याला ओढून ते लांब करता येते, किंवा ते त्याला जर समजा सैल केलं आपण किंवा ढिलं जर सोडलं तर ते ऑटोमॅटिक काय होते, संकोच पावते. तर अशा पद्धतीनं एखाद्या वस्तूची मागणी देखील तिची किंमत वाढल्यास संकोच पावते. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास काय होते माहितीये का, ती संकोच पावते म्हणजे कमी होते. आणि किंमत कमी झाल्यास विस्तारते. म्हणजे त्याच वस्तूची किंमत जर वाढली तर ते मागणी विस्तारते म्हणजे वाढते. अशा प्रकारे एखाद्या वस्तूच्या किमतीतील बदलामुळे तिच्या मागणीत बदल घडून येणाऱ्या गुणधर्माला मागणीची लवचिकता असे म्हणतात. दिस इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड डेफिनेशन ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आता तुमच्या लक्षात आलेले की जसं आपण लोखंडाला ताणलं तर ते ताणत नाही, कठीण असते, किंवा रबरला आपण संकोच किंवा त्याचा विस्तार करू शकतो. तर तशा पद्धतीनं मागणीची म्हणजे वस्तूची जी मागणी असते तर त्या वस्तूच्या किमतीमध्ये जे बदल असतात तर ते बदल हे या म्हणजे संकोच आणि विस्तार, म्हणजे मागणी जर वाढली तर वस्तूची किंमत, वस्तूची किंमत जर कमी झाली तर मागणी वाढते, आणि वस्तूची किंमत जर वाढली तर मागणी कमी होते. अशा पद्धतीचे जे बदल होतात वस्तूच्या किमतीमध्ये, जे बदल होतात मागणी कमी जास्त झाल्यामुळे, त्याच गुणधर्माला मागणीची लवचिकता असे म्हणतात. असं हे आपल्याला अर्थ त्याचा लावता येतो. म्हणजे वस्तूच्या किमतीप्रमाणे आता व्यक्तीचं उत्पन्न वाढलं किंवा पर्यायी वस्तूच्या किमती किंवा पूरक वस्तूच्या किमती इत्यादी मागणीच्या त्या निर्धारक घटकामध्ये बदलामुळेही काय होतो, मागणीमध्ये बदल होत असतो. म्हणून मागणीच्या निर्धारक घटकामधील बदलाला प्रतिसाद म्हणून मागणीमध्ये जो बदल घडून येतो त्यावर मागणीची लवचिकता ठरवून येते. म्हणजे वस्तूच्या किमती किंवा मागणी कमी जास्त होणं याला हे दुसरे घटक पण कारणीभूत असतात. आता उदाहरणामध्ये समजा मजुरीचे दर वाढले, पगार वाढला किंवा लोकांचं उत्पन्न वाढलं तर वस्तूच्या किमती जर वाढल्या तरी लोक काय करतील, ती वस्तू कमी करणार नाहीत तर ती जास्त खरेदी करतील. म्हणजे हे घटक कसा असतो, त्या मागणीच्या लवचिकतेवर परिणाम करणारा घटक असू शकतो किंवा असतो. आणि एखाद्या वस्तूची मागणी कमी किंवा जास्त लवचिक आहे याची कल्पना केवळ मागणीचे निर्धारक घटकच ते ठरू शकतात, किंवा मागणीचे परिमाण यामध्ये झालेला जो संख्यात्मक बदल असतो तर त्या बदलावर मागणीची लवचिकता ही शेकड्यामध्ये ठरवता येते. म्हणजे शेकडा प्रमाण कसं आहे त्याचं, तर त्याच्यावरून ते ठरवता येते, म्हणजे विचारात घेतली जाते. म्हणजे आता मागणीचे निर्धारक घटक आणि मागणीचे परिणाम यातील जी बदलाची टक्केवारी असते ती विचारात घेऊन मागणीची लवचिकता ठरवलेली आहे. आता या ठिकाणी एक डेफिनेशन दिलेलं आहे बघा, मी वाचतो. मागणीतील शेकडा बदलाचे मागणीच्या निर्धारक घटकामधील, म्हणजे त्याच्यामध्ये वस्तूची किंमत आणि व्यक्तीचे उत्पन्न, पर्यायी व पूरक वस्तूच्या किमती, म्हणजे मागणीतील शेकडा बदलाचे मागणीच्या निर्धारक घटकामधील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे लवचिकता होय. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये जर 10% वाढ झाली असेल, लक्षात घ्या, वस्तूच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली असेल आणि मागणी जर 10% कमी होत असेल तर दॅट इज कॉल्ड सेम चेंजेस इन द डिमांड ऑफ
इलॅस्टिसिटी, आपल्याला बरोबर असं म्हणता येते की वस्तूची किंमत ही 10% वाढली आणि मागणी पण 10% कमी झाली. दॅट इज कॉल्ड पर्सेंटेज ऑफ डिक्रीज ऑर इन्क्रीज ऑफ डिमांड. म्हणजे त्या मागणीमध्ये शेकडा बदल वाढ आणि घट, म्हणजे किमतीमध्ये वाढ झाली आणि मागणीमध्ये घट झाली. तर अशा पद्धतीनं हे मागणीचे निर्धारक घटक हे मागणीचे काय करतात, प्रमाण कमी जास्त त्याच्यामुळे होऊ शकते. म्हणजे मागणीतील बदल हा प्रामुख्याने वस्तूची किंमत, व्यक्तीचे अथवा कुटुंबाचे उत्पन्न आणि पर्यायी वस्तूच्या किमती व पूरक वस्तूच्या किमती या 4 कारणामुळे हा बदल घडून येतो. आणि या कारणावरून मागणीच्या लवचिकतेचे म्हणजे पुढील 4 प्रकार पडतात बघा. म्हणजे जे मागणीची लवचिकता आहे त्याच्यावर परिणाम कशाचा होतो, किंमतजन्य लवचिकता. म्हणजे वस्तूची जर किंमत वाढली आणि मागणीमध्ये जर बदल होत असेल तर त्याला प्राइस इलॅस्टिसिटी असं म्हणतात, म्हणजे किंमतजन्य लवचिकता असं म्हणतात. त्याच्यानंतर उत्पन्नजन्य लवचिकता, म्हणजे जर व्यक्तीचं उत्पन्न वाढलं आणि व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळं मागणीमध्ये वाढ होऊ शकते. म्हणून अशा मागणीमध्ये झालेली जी वाढ असते किंवा अशी मागणीची जी लवचिकता असते त्याला उत्पन्नजन्य लवचिकता असं म्हणतात. त्याच्यानंतर प्रतिस्थापन लवचिकता. आता हे प्रतिस्थापन लवचिकता म्हणजे पण त्याच्यामध्ये पर्यायी वस्तू असतात किंवा आता कधी कधी काय होते बघा, आपल्याला साधं उदाहरण नेहमी आपण ऐकतो, गूळ आणि साखर. समजा साखर जर 200 रुपये किलो झाली आणि गूळ जर समजा 100 रुपये किलो असेल तर लोक काय करतील, गुळाचा वापर करतील, साखराचा करणार नसतील. म्हणजे अशा पद्धतीने हे प्रतिस्थापना लवचिकता असते. म्हणजे पर्यायी वस्तूच्या किमती जर कमी जास्त झाल्या तर त्याच्या दुसऱ्या वस्तूची, आता समजा चहा कॉफीचं उदाहरण नेहमी दिलं जाते. आता हे पत्ती ही चहा पत्ती आणि कॉफी, आता समजा कॉफी लोक घेत नाहीत. समजा चहा जर आता समजा 400 रुपये किलो असेल, तो समजा 1000 रुपये किलो झाला चहा पत्ती, आणि कॉफीच्या किमती आहेत त्याच असतील तर बरेचसे लोक काय करतील, चहा महाग झाला म्हणून कॉफी घेतील. म्हणजे ते काय झालं, मग ते कॉफीच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. कशामुळे वाढ झाली तर ते चहाच्या किमती वाढल्यामुळं. चहाच्या किमती वाढल्यामुळे इकडं कॉफीच्या मागणीमध्ये वाढ झाली. म्हणजे त्याचा संबंध कसा असतो, तो प्रतिस्थापना, त्याला लवचिकता असं म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर दुसऱ्या वस्तूची किंमत ऑटोमॅटिक वाढून जाते किंवा वाढते. तर अशा पद्धतीने हे मागणीच्या लवचिकतेचे हे असे 4 प्रकार पडतात. हे तिरकस लवचिकता म्हणजे त्याला नेहमी पेट्रोल आणि बाईकचं उदाहरण दिलं जातं. आता समजा मोटरसायकलच्या जर किमती वाढल्या तर पेट्रोलच्या मागणीमध्ये काय होते, घट होते. आणि मोटरसायकलची किंमत समजा आता 1 लाख रुपये असेल आणि एकदम समजा दुप्पट किमती झाल्या मोटरसायकलच्या, 2 लाख झाल्या. समजा 2 लाखाची मोटरसायकल येतच नाही तर काय होईल माहित आहे काय, बरेच लोक मोटरसायकल विकत घेणारच नाहीत आणि त्याचा परिणाम कशावर होईल, पेट्रोलच्या मागणीमध्ये घट होईल. म्हणजे पेट्रोलच्या किमती काय होतील, कमी होतील. म्हणजे अशा पद्धतीनं हे मागणीची लवचिकता ही ह्या वेगवेगळ्या 4 घटकावर अवलंबून असते. म्हणजे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे प्राइस इलॅस्टिसिटीच आहे. म्हणजे प्राइस इलॅस्टिसिटीच आहे, कारण किंमत जन्य लवचिकता हीच मागणीच्या म्हणजे मागणीच्या घट किंवा मागणी कमी होणे किंवा मागणी वाढवणे याच्यावर खूप मोठा परिणाम ही किंमत करत असते. किमती जर समजा वाढल्या तर मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते. तर अशा पद्धतीने हे
किंमत मागणीची लवचिकता ही कन्सेप्ट आपल्याला